गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ. मुंबई पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था. मुंबईतील अंधेरीत रौंधळ कुटुंबानं साकारला घरच्या बाप्पाला विठ्ठल मंदिराचा देखावा. वारीची आठवण करून देणाऱ्या देखाव्याची गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट. डोंगराचा भाग खचल्यानं कुटुंबाचं मोठं नुकसान. घर उभारण्यासाठी आर्थिक मदतीची प्रशासनाकडे मागणी. जालन्यात बबनराव लोणीकरांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना. सर्वांना निरोगी सुखी राहू दे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, लोणीकरांची बाप्पाला प्रार्थना. चंद्रपुरात 384 ठिकाणी एक गाव एक गणपती. जिल्ह्यात गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचं स्वरूप. ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करतात गणेशोत्सव. हिंगोलीच्या आजे गावात विद्यार्थ्यांनी केली पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना. पर्यावरणपूरक मातीचा गणपती बनवून निसर्गाचे हानी न करता संस्कृती जोपासण्याचा संदेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा समोर सामूहिक अथर्व शीर्ष पठण सुरू. ऋषी पंचमी निमित्त 35,000 महिलांचे एकत्रित सामूहिक अथर्व शीर्ष पठण. खासदार सुनेत्रा पवार उपस्थित. 1.5 दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन होणार. राज ठाकरे, सचिन अहिर आणि सुनील प्रभुकरकर यांच्या घरातील 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आज विसर्जन. कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन. दुपारी 2:30 नंतर मोठ्या थाटामाटात बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडला. सांगलीच्या तासगावात 1.5 दिवसाच्या बाप्पांना जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्याची गेल्या 245 वर्षांची परंपरा. ढोल ताशांच्या गजरात रथोत्सव सोहळ्यानं बाप्पाला निरोप. केंद्रीय गृहमंत्री दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येणार. अमित शहा 29 आणि 30 तारखेला मुंबईच्या दौऱ्यावर. अमित शहा इतर मंडळांनाही भेट देणार. अभिनेत्री श्वेता महाडिकच्या घरी समुद्राच्या देखाव्याची बाप्पाला सजावट. 2 महिन्यात त्यांनी हा देखावा तयार केलाय. जालन्यात भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं आगमन. बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करून मनोभावे पूजा करण्यात आली. सर्वांना निरोगी जीवन आणि बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, दानवेंचं बाप्पाकडे साकडं. आनंदराव अडसूळ आणि आमदार अभिजित अडसूळ यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन. सर्व कुटुंबानं मिळून केली बाप्पाची आरती. केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांची आमदार सुनील प्रभू यांच्या निवासस्थानी भेट. सुनील प्रभूंच्या निवासस्थानी गणपतीचं घेतलं दर्शन. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह. श्रीवर्धनमध्ये गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट. धबधब्यामध्ये गणपती बाप्पाचा देखावा. रायगडमध्ये गणपती बाप्पाला घराचा देखाव्याची सजावट. बोर्लीमधील भुवड कुटुंबानं साकारल्या गणपतीला खरं तर घराचा देखावा दिला. कोल्हापुरातील राजारामपुरीत गणेश आगमन मिरवणुकीचा थाट. मिरवणूक मार्ग विद्युत रोषणाई करण्यात आली. मिरवणुकीचे ड्रोन दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. अहिल्यानगरमध्ये विशाल गणपतीची प्राणप्रतिष्ठा. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कोल्हापुरात रवींद्र सुतार यांच्या निवासस्थानी गणपती विराजमान. कुटुंबियांकडून मोठ्या उत्साहात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राज ठाकरे यांच्या घरी दरवर्षी 1.5 दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान होतो. मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी बाप्पाला पर्यावरणपूरक सजावट. वेगवेगळ्या पाना फुलांनी सजवलेल्या मंडपात बाप्पा विराजमान. यवतमाळच्या राजाची जल्लोषात मिरवणूक. 62व्या वर्षाच्या निमित्तानं गणेशाची भव्य शोभायात्रेचं आयोजन. अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्यात केली गणरायाची प्रतिष्ठापना. आमदार मिलिंद नार्वेकरांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा.
मिलिंद नार्वेकर यांनी पारंपरिक वेशभूषेत केली पूजा. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. सहकुटुंब लाडक्या बाप्पांच्या आगमनाची विधिवत पूजा करत आगमन. यावेळी खासदार जाधव यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा देखील दिल्या. खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या घरी गणरायाचं आगमन. भागवत कराड यांनी राज्यातील जनतेच्या सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी बाप्पाचरणी केली प्रार्थना. ठाण्यातील साईनाथ नगरच्या राजाला 50 वर्ष पूर्ण. यावर्षी मंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन. अभिनेत्री अभिद्या भावेच्या घरी गणपती विराजमान. पवनपुत्र हनुमानाचा देखावा उभारण्यात आला. डीजेची भिंत भेदण्यासाठी कठोर कारवाई आणि शालेय जीवनापासून प्रबोधनाची गरज. डीजे मुक्ती देगा देवा अशी प्रार्थना केली तरच गणेशोत्सवाची शान वाढेल. सामनातून सुज्ञ नागरिकांना आवाहन. आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली राबवला जाऊ नये, त्यामागे स्वेच्छा आणि स्वहिताचा विचार असावा. हेच खरे स्वदेशीपण. सरसंघचालक मोहन भागवत यांचा आत्मनिर्भरतेचा नारा. मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी. अटी शर्तींसह जरांगेंना पोलिसांकडून परवानगी. आंदोलनात फक्त 5 वाहनं घेऊन जाता येणार. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यात आज महत्त्वाची चर्चा. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार. मनोज जरांगेंच्या आंदोलकांचा काल जुन्नरमध्ये मुक्काम. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीचं आयोजन. महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक नियमांमध्ये बदल. मुख्य मार्गांवर जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी. इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस. जरांगे पाटलांच्या मोर्चाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलनासाठी मनोज जरांगे ठाम. अटी शर्तींसह आंदोलनाला परवानगी. मध्ये मनोज जरांगेंसोबत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची व्यवस्था. नांदेड येथील बांधवांकडून आंदोलकांसाठी व्यवस्था. आंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासादरम्यान मोफत सेवा. आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. चर्चेतून विषय सुटतात. आंदोलनाची गरज नाही. जरांगेंच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका. मनोज जरांगे यांची मागणी बेकायदेशीर. राजकीय पुनर्वसनासाठी जरांगेंचं षडयंत्र. लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल. गणेशोत्सवानंतर आंदोलन करता आलं असतं. गणेशोत्सवाला गालबोट लागू नये याची काळजी घ्या. जरांगेंच्या आंदोलनावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. पैठणमध्ये मराठा बांधवांसाठी 50,000 पाण्याच्या बॉटल्सचं वाटप. मनोज जरांगेंच्या मोर्चासाठी निघालेल्या मराठा बांधवांसाठी व्यापारी महासंघाकडून जोरदार तयारी. बारामतीच्या डोर्लेवाडीतील मुलं जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असल्याची माहिती. लवकरच होणार डोर्लेवाडीच्या शाळेचं बांधकाम. शाळेची प्रशस्त इमारत बांधण्याचं आश्वासन. बीडमधील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा. लक्ष्मण हाके समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप. माझ्या लेकरांचा बाप मारला तेव्हा हाके कुठे होते? ज्ञानेश्वरी मुंडेंचा लक्ष्मण हाकेंना सवाल. डोंबिवलीतील माणकोली उड्डाणपूल 4 दिवस वाहतुकीसाठी बंद. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वापरण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन. राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. धरणाचा 3 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला. धरणातून 2928 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू. सिंधुदुर्गात रात्रीपासून मुसळधार पाऊस. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.
उमरखेडमध्ये जोरदार पावसाची हजेरी, गणेश भक्तांनी काढली गुडघ्याभर पाण्यातून मिरवणूक. अकोल्यात जोरदार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे गणेश भक्तांची मोठी तारांबळ. नवी मुंबईतील ऐरोली येथील तोतया अधिकाऱ्याची रहिवाशांकडून पोलखोल, परराष्ट्र मंत्रालयाचा सहाय्यक आयुक्त म्हणून वावरणारा व्यक्ती 12वी नापास, व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, व्यक्तीचा तपास सुरू. विरारमधील इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी रात्री कोसळली इमारत, 30 तासांनंतरही शोध मोहीम सुरू. रत्नागिरीत लांजा शहरात विद्युत खांबावर शॉक सर्किटमुळे लागली आग, महावितरण कर्मचाऱ्यांना विझवली आग. गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, 1 पुरुष 3 महिलांचा समावेश. भामरागडमधील कोपरशीच्या जंगलात चकमक, शस्त्रसाठा जप्त. बुद्धिबळाची सर्वात मोठी स्पर्धा भारतात होणार, फिडे वर्ल्ड कप 2025चं ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गोव्यात आयोजन. अमेरिकेत भारतावर एकूण कर 50%, औषध निर्माण, ऑटोमोटिव्ह आणि यासोबतच कंपोनंट्स आणि सौर उपकरण क्षेत्रांवर परिणाम. 40 वर्षात गंगोत्री ग्लेशियर सुमारे 10% वितळले, हवामान बदलामुळे ग्लेशियर वितळले, संशोधनात खुलासा. छत्तीसगडमध्ये हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळणाऱ्या शिक्षकाला अटक, शिक्षकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, वादाचा बदला घेण्यासाठी शिक्षकाचं कृत्य. अमेरिकेचे वाढीव निर्बंध लागू झाल्यानंतर भारताकडून निर्यात झळ कमी करण्याचे प्रयत्न, युरोपसह विविध 40 देशांमध्ये निर्यात वाढीसाठी प्रयत्न, सूत्रांची माहिती. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, कोयना धरणाचे सर्व वक्र दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू, गणरायाच्या आगमनाला पावसाची धुवाधार बॅटिंग. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पुराचं पाणी, 30हून अधिक दुकानं पाण्याखाली, पर्लकोटा आणि इंद्रावती नद्यांना पूर, गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यातून बोटीतून प्रवास. वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळली, दुर्घटनेत 31 जणांचा मृत्यू, 23 जण जखमी, ढिगाऱ्याखाली लोक अडकल्याची शक्यता व्यक्त, जम्मू ते कटरा महामार्ग बंद. जम्मूच्या पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर, पुरात 3 जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत, घरांचं आणि पुलांचं मोठं नुकसान, मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली. गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीच्या आदेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती, मद्य विक्रीची दुकानं गणेशोत्सवात गौरी आगमन आणि विसर्जन तसंच गणेश विसर्जन सोहळ्याला बंद राहणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. माकडाने पळवली 80,000 रुपयांनी भरलेली बॅग, माकडानं झाडावरून केला पैशांचा वर्षाव, उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील घटना, व्हिडिओ व्हायरल. चीन आणि पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार, अनेक भागात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी, चीनमध्ये सुमारे 1,84 कोटींचं नुकसान, तर पाकिस्तानमध्ये पावसामुळे 300 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती. बीडमध्ये अंबाजोगाई तरुणाची डोक्यावर वार करून निर्घुण हत्या, आरोपी पसार, हत्येचं कारण अस्पष्ट. गडचिरोलीत धान घोटाळ्यातील फरार व्यवस्थापकाला अटक, धान खरेदी केंद्रात 4 कोटी रुपयांचा घोटाळा, संचालकांसह एकूण 17 जणांवर गुन्हा दाखल. परभणीत जादूटोणा करून गुप्तधन शोधणाऱ्या 8 जणांच्या टोळीला अटक, पूजा करून जमिनीत खड्डा खोदताना पोलिसांनी टोळीला अटक केली आहे. भंडाऱ्यात दुचाकी आणि घरफोडी करणाऱ्या 3 चोरट्यांना अटक, 1,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नागपुरात भंतेजींच्या घरात घरफोडी, श्रीलंकेची नाणी आणि इतर साहित्याची चोरी, आरोपीला अटक करून चोरी केलेलं साहित्य आणि नाणी जप्त करण्यात आली. कल्याण इथं लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात फ्रीस्टाईल कुस्ती, सीटवरून पुरुषांमध्ये वाद, घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पंढरपुरात हातात कोयते घेऊन दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात कोम्बिंग ऑपरेशन, पोलिसांकडे रेकॉर्डवरील 25 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
गोंदियात राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, दुर्घटनेत 6 प्रवासी गंभीर जखमी. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर भीषण अपघात, 2 कंटेनरची समोरासमोर धडक, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात, दुर्घटनेत पोलीस कर्मचारी जखमी. परभणीत मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी, पाथरीच्या नगर परिषदेत मागणीचं मुस्तफा अन्सारींचं निवेदन. पालघरमध्ये वाडा भिवंडी रोडची मोठी दुरावस्था, मार्गावर नारेगावच्या हद्दीत 2 ट्रकचा भीषण अपघात, 2ही चालक गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.